चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ आणि जुना बुधवार पेठ तालीम संघात सामना झाला। या सामन्यात खंडोबा संघानं जुना बुधवार पेठवर 3-0 गोल फरकानं एकतर्फी विजय मिळवला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला। श्री बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ संघात सामना झाला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गोलसाठी आक्रमक चढाया केल्या। सामन्याच्या 48व्या मिनिटाला खंडोबाच्या प्रथमेश गावडेच्या पासवर प्रभू पवारनं गोल नोंदवत पूर्वार्धात संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर गोलची परतफेड करण्यासाठी बुधवार पेठच्या तेजस एस, शुभम जाधव, मयूर सुतार, प्रथमेश जाधव, पॅट्रिक यांनी आक्रमक चढाया केल्या। त्या खंडोबाच्या बचावफळीनं फोल ठरवल्या। बुधवार पेठच्या संकेत जाधवनं धक्का दिल्यानं खंडोबाच्या शाहीर एस या खेळाडूला गंभीर दुखापत झाली। त्यामुळे पंचांनी संकेत जाधवला रेड कार्ड देत सामन्यातून बाहेर केलं। दरम्यान बुधवार पेठ संघाच्या गोल क्षेत्रात झालेल्या गोंधळाचा फायदा उठवत सामन्याच्या 63व्या मिनिटाला खंडोबाच्या पृथ्वीराज चाळोखेनं दुसरा गोल केला। दोन्ही गोलची परतफेड करण्यासाठी जुना बुधवार पेठकडून प्रयत्न झाले। अखेर सामन्याच्या 83व्या मिनिटाला खंडोबाच्या विनायक पाटीलनं अप्रतिम गोल नोंदवत संघाला 3-0 अशा गोल फरकानं विजयी केलं। या विजयानं खंडोबा तालीम मंडळानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला।